भाजप खासदार नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। कधीतरी थांबायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। दोन्ही मुलं काम करत आहेत तर कोणीतरी व्यवसाय सांभाळायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान राजकारणात कारस्थान नावाचा शब्द तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास कारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बने। नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देताच त्यावर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही। राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून। आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबईपासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला, त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे। निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहीत नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील। लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे।